नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। जर आपण मागे जाऊया म्हणजे 15व्या शतकामध्ये काळ होता अकबर बादशहांचा आणि ऐन अकबरीमध्ये असा उल्लेख आढळतो की ह्या लोणार सरोवराच्या विवरातलं जे पाणी आहे त्याचा वापर करून साबण बनवले जायचे स्पेशल कधी 15व्या शतकामध्ये। आणि ते जायचे कुठे? अकबर बादशहांसाठी स्पेशल ते साबण इथनं बनवले जायचे। म्हणजे ब्रिटिशांनी प्रथम साबणांचा कारखाना भारतात लावला आणि भारताने ते यूज केलं, पण त्याही आधी ते साबण कुठे बनायचे तर ते इथे बनायचे आणि इथनं मग ते तिकडे दिल्लीमध्ये मुघल काळामध्ये तिकडे जायचे। तर ते जे साबण बनायचे ते इथे विदर्भातील बुलढाणा जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं हे लोणार सरोवर आहे, इथे बनायचे। तर हे सरोवर पाहूयात। ते जे साबण जिथे बनायचं म्हणजे साबणघर जो भाग होता ते लोक बनवायचे तेही मी तुम्हाला दाखवतो। ती मस्जिद आहे तिकडे साबणघर मस्जिद, तेही पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपण लोणार सरोवराच्या आत येऊन पोहोचलो, म्हणजे खाली जायचं आहे खरं तर, पण इथनंच मंदिरं वगैरे सुरू होतात। लोणार सरोवराच्या आतलं पाणी तुम्ही इथनं पाहू शकता, असे ओव्हल शेपमध्ये अंडाकृती आकारामध्ये ते वरनं पाहिलं तर दिसतं। आणि सगळ्या चहूबाजूंना असं मंदिर आहेत, खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत। प्रथम क्रमांकाचं गोमुख मंदिर आहे आणि बरेच मंदिर आहे खरं तर, ते मी व्हिडिओमध्ये वेगवेगळं तुम्हाला दाखवले आहे। तर हे लोणार सरोवरातील प्रथम क्रमांकाचं मंदिर आहे, ज्याला धार मंदिर असं म्हणतात। आणि यातलं पाणी हे अविरत असं तुम्हाला कळत दिसणार, किंवा पाणीचं डिस्चार्ज कुठे बाहेर कुठे निघतं ते नाही माहिती, खाली जातं खरं तर इकडनं। याला गंगा भगवती कुंड असंही म्हटलं जातं। इथे मंदिरं आहेत वेगवेगळे, हे प्रथम क्रमांकाचं मंदिर समूह आहे, याला धार मंदिर असं म्हटलं जातं किंवा धारा मंदिर असं म्हणू शकता तुम्ही। इकडे आय थिंक याला ब्रह्मकुंड असं म्हटलं जातं। दिस वन छान ना, पाणी अजूनही तसंच आहे, यातलं पाणी कधी कमी होतच नाही। यातलं म्हणा किंवा कुंडामधलं म्हणा, पूर्वी इथे आंघोळ केली जाईल, पण आता ते सगळं रेस्ट्रिक्ट केलं आहे, बंद केलं आहे। इथे देवी आईंचं एक मंदिर आहे। धार मंदिराकडून आपण ना खाली जाऊया, इथनं भरपूर अशा पायऱ्या आहेत आणि मधात मग वेगवेगळे मंदिर आहेत। आणि अगदी खाली मग लोणारचं हे जगप्रसिद्ध सरोवर आहे, तिकडे जाऊयात। मग मी तुम्हाला तिथलं पाणीही दाखवतो। धार मंदिराकडून जेव्हा तुम्ही पायऱ्यांनी खाली येता ना, तेव्हा जे पाणी तिथनं वर दिसतं ना तुम्हाला, ते असं खाली धबधब्याच्या स्वरूपात खाली खाली जातं। अजून भरपूर खाली जायचं आहे, मधात सुंदर सुंदर असं मंदिर आहेत। सो हे प्रथम क्रमांकाचं मंदिर आहे, याला कुमारेश्वर मंदिर असं म्हटलं जातं। अनेकांच्या मते हे राष्ट्रकूट काळातलं आहे आणि हे महादेवांनाच समर्पित आहे खरं तर। असे बरेच मंदिर आहेत जे खाली खाली जाताना सरोवराकडे तुम्हाला लागतात। अजूनही खाली जायचं आहे आणि मधात अगदी सुंदर असा वृक्षांचा रस्ता आहे, कारण हा फॉरेस्टच आहे। लोणार अभयारण्यच, लोणार वन्यजीव अभयारण्य असंच म्हणून ओळखलं जातं। अगदी खाली जाऊयात आणि मग मी सरोवरातलं पाणी तुम्हाला दाखवतो, ज्याच्यापासून साबणं बनवायचं। पूर्वी लोणार सरोवराचं जे पाणी आहे ते एवढं असं मोठं वाढलेलं नव्हतं, ते फार कमी होतं। आणि त्याची सीमा तर खरं तर कमळजा देवींच्या मंदिराच्याही फार लांब होती, तिकडे सासू सोन्याची विहीर आहे आणि त्याच्याही लांब ते सरोवराचं पाणी होतं। पण आता त्याची पातळी एवढी वाढली आहे की ते खरं तर हे जे दर्गा आहे या दर्ग्याच्याही जवळ आता हे पाणी येऊन पोहोचलं आहे। तर या रस्त्याने, या पायवाट्याने असं मग चालत येऊन आपण फायनली येऊन पोहोचलो आहोत जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवरामध्ये। हे खरं तर लोणार सरोवराचं विवरच आहे आणि हे असं ओव्हल शेपमध्ये, अंडाकृती शेपमध्ये आहे। इकडे आपण समोर जाणार तर हे अगदी पाणी वाढलेलं तुम्हाला दिसत असेल, हे लोणार सरोवराचंच पाणी आहे आणि हे खूप वाढलं आहे खरं तर। यात काही भौगोलिक बदल होत आहेत खाली आणि त्यामुळे याचं पाणी वाढलेलं आहे। हिरव्या रंगाचं हे पाणी आहे, ज्याचं pH लेवल समुद्रापेक्षाही खूप खूप जास्त आहे। म्हणजे जर तुम्ही या पाण्यात हळद टाकली ना तर ती लाल होते, अशा प्रकारचं हे पाणी आहे। आणि खरं तर याचा उल्लेख फार प्राचीन काळापासूनच आला आहे। सुमारे 52,000 वर्षापेक्षाही जास्त जुन्या काळामध्ये या सरोवराची निर्मिती झाली असं सांगण्यात येतं। अश्निपातामुळे हे सरोवर निर्माण झालं आणि त्याच्यानंतरच्या अनेक काळामध्ये म्हणजे मग पुढे स्कंदपुराण, पद्मपुराण ते ऐन अकबरीमध्ये सुद्धा या सरोवराचा उल्लेख आढळतो। म्हणजे इथे प्रभू श्रीराम सुद्धा येऊन गेले आहे।
सरोवराच्या भोवती अनेक मंदिरं आहे जे वेगवेगळ्या देवी देवतांचं आहे. याचं पाण्याचं महत्त्व एवढं आहे की म्हणजे तुम्ही जे वर जे धारतीर्थ पाहिलं ना, तिथेही त्या पाण्याने आंघोळ करण्याची प्राचीन काळी प्रथा होती. त्यानेही काही व्याधी दूर होतात. आणि या सरोवराच्या पाण्याचं तर आहेच वेगळं महत्त्व. याला ना बैराज तीर्थ म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे. लोणार का, तर लोणार ह्या नावामागे असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी लवणासूर राक्षसाचा इकडे वध केला आणि मग त्याच्या नावावर हे लोणार म्हणून पुढे ओळखला गेला. पण एक आणखी गोष्ट अशीही सांगितली जाते की लवण म्हणजे हे क्षार किंवा मीठ आणि त्यामुळेच त्याचं नाव लवणग्रामसुद्धा होतं पुराण काळामध्ये आणि म्हणूनच त्याच्यावरून लोणार हे असं नाव पडलं. तर याच्या अनेक गोष्टी आहे. मध्ययुगामध्ये जर आलो आपण तर मग अकबर बादशहांचा काळ येतो आणि तिथे मग याच पाण्यापासून मग साबणं तयार केली जायची असं हे स्थान आहे. भारतात मुळात म्हणजे आपण म्हणतो की ब्रिटिश काळामध्ये साबणांची जी निर्मिती झाली, त्यांनी प्रथम मेरठमध्ये कंपनी स्थापन केली साबणांची आणि मग तिथनं साबण आपल्या भारतामध्ये पोचले. पण त्याही आधी खूप आधी 15व्या शतकाच्या मध्यामध्ये अकबर बादशहांच्या काळामध्ये इथनं साबणं बनायची आणि ते तिकडे अगदी विशेष ते साबणं असे अकबर बादशहांकडे जायचे, त्यांच्या साठी ते बनवले जायचे. म्हणजे वेगवेगळे राजे महाराजे किंवा त्यांच्या वेगवेगळ्या ज्या राण्या असायच्या त्यांच्यासाठी ते जायचे. हे असं बीचसारखं वाटतं ना, बट इट इज नॉट बीच. हां, हे पाणीच आहे. सो विल गेट सम वॉटर. बरेचदा ना हे लोक काय करतात माहिती आहे, हे पाणी ना घरी घेऊन जातात कारण हे इट्स व्हेरी गुड फॉर स्किन डिझीज. जे तुम्हाला काही त्वचेचे विकार असणार त्याच्यासाठी हे पाणी लोक काय करतात घरी घेऊन स्वतः जे आंघोळीचं पाणी आहे त्यात मिसळतात. म्हणजे अजूनही ते केलं जातं, बरेच लोक तसं करतात. बट आय एम नॉट रिकमेंडिंग दिस, तुम्ही हे करा म्हणून. तर हे असं आहे. हे लोणार सरोवरातील पाणी मी त्यातच उभं आहे. खरं तर खूप जास्त अंदर नका जाऊ, आम्ही अगदी जवळ आहोत काठाच्या. इथनं साबणं बनायचं म्हटलं हे जागा तुम्हाला दाखवून देऊया. भारतात कुठे आहे तर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातलं हे म्हणजे लोणारचं सरोवर लोणार तालुक्याच्या मुख्यालयातच येतं. वरपासून भरपूर असं खाली आहे. पूर्वी तरी कसं व्हायचं ना, इकडे असं एक विशिष्ट वास यायचा, आता तो येत नाही. बट लाईक तुमचा स्वतःला तो श्वास घेताना पण तुम्हाला त्रास व्हायचा असं तो वास असायचा, पण आता तो अगदीच निघून गेला आहे. सो आम्ही सध्या एका मंदिराकडेच आहोत लोणारच्या आणि यातनं आम्ही हळदीवरनं या लोणार सरोवरातलं पाणी टाकलं होतं. तर याचा रंग बघा असं लाल होतो, लाल. याच्यात pH लेवल जास्त आहे त्यामुळे अनेक लोक स्किनच्या ह्याच्यासाठी सुद्धा यूज करतात. काही तुम्हाला ॲलर्जीज असणार त्याच्यामध्ये ह्या पाण्यात. आणि लोणार सरोवराच्या सगळ्यात शेवटच्या मंदिराकडे येऊन आम्ही पोहोचलो आहोत. खरं तर हे शेवटचं काम म्हटलं जातं सध्या, कारण याच्या पुढे जे मंदिर आहे आता तिथे जाण्यासाठी रस्ता नाही आहे. हे कुंड होतं इथलं, कुंड इन द सेन्स सावन कुंड. इथे एक वाघ आहेत कारण हे कमळजा देवींचं मंदिर आहे. कमळजा देवी लोणारच्या कुलस्वामिनी आहेत, त्यांचं हे मंदिर. त्याची ही दीपमाळ आहे आणि याच्या समोर इथे या भागामध्ये एक विहीर होती जिला सासू सुनेची विहीर म्हटलं जायचं. ती आता पाण्याच्या अंदर संपूर्ण हे झाली आहे आता, कारण ना इकडे सगळीकडे पाणी खूप वाढलं आहे. इकडेच कुठेतरी ती होती आणि त्यातलं पाणी लोक पिण्यासाठी वापरायचे म्हणून इकडे एक स्टॉप पण आहे. आता तेही पाण्यात पूर्ण बुजलं आहे. प्याऊ आहे इथं केलेलं. सो ते पाणी आहे ना, ते सासू सोन्याची विहीर म्हटलं जायचं. तर हे जे बाहेरचं पाणी आहे सरोवराच्या आतलं, हे म्हणजे सरोवरातलं, ते पिऊ नाही शकत. पण त्या विहिरीतलं पाणी गोड पाणी होतं म्हणून त्याला सासू सोन्याची विहीर म्हणायचं. आता तेही पाण्यात तेही विहीरच पूर्ण या सरोवरामध्ये बुजली आहे. आणि हे कमळजा देवींचं मंदिर. विचार करा, ज्या काळामध्ये भारतात कुठेही साबण तयार केले जात नव्हते आंघोळीचे, तेव्हा इथे आंघोळ करतायत मुलं. इथे लोणारमध्ये साबणं तयार केले जायचे. अकबर बादशहांचा काळ होतं 15वं शतक.
आणि तेव्हा त्यांच्यासाठी खास जे सोप बनवले जायचे, साबण बनवले जायचे, ते इथनं बनवले जायचे. इथनं मग पुढे मग ते तिकडे दिल्लीमध्ये घेऊन जायचे. चला आपण कमळच्या देवींचं दर्शन घेऊया, कारण ना आपण लास्ट शेवट पोचलो आहोत. मी खरं तर हे मंदिर खूपदा दाखवलं आहे. कमळच्या माता ह्या लोणारच्या कुलस्वामिनी आहेत. ह्या आहेत लोणारच्या कुलस्वामिनी श्री कमळजा देवी. यांचे दर्शन घ्या तुम्ही सगळे. इथे नवरात्रीमध्ये खूप मोठी यात्रा असते आणि त्यानिमित्तही बरेच भाविक महाराष्ट्रभरातून भारतभरातून इकडे दाखल होतात. आणि तेव्हाही खरं तर लोणारच्या ही पदयात्रा करत ते सगळे इथे पोहोचतात. खरं तर हे तांदळा स्वरूप आहे आणि ह्या रेणुका देवीच आहे, माहूरच्या रेणुका देवी. यांची गोष्ट ही जोडली गेली आहे कंचणीच्या महालासोबत. मेहकरच्या जे कंचणी होती तिला देवी यांचं दर्शन घ्यायचं होतं आणि म्हणून ती 7 मजली वाडा बांधते अगदी भव्य असा. आणि मग ती त्यातून तिला पाहायचं असतं तर ती पाय घसरून पडते आणि तिचा मृत्यू होतो. तर ती गोष्ट याच मंदिराशी निगडीत येते. हे आहे कमळजा देवींचं मंदिर, जे लोणार सरोवराच्या आत अगदी विवरामध्ये आहे. हे बघा, हे सगळे मित्रमंडळी आहे जे खामगावचं आहेत. पौर जिरा. किती वाजता आला होतास? किती वाजता आला? आम्ही 11 वाजता आलो. आता कसं जाणार आहेस? आता आम्ही मोठी गाडी आणली ना. अच्छा अच्छा अच्छा, ग्रुपमध्ये आलात? ग्रुपमध्ये आलात तुम्ही? कुठले आहात सगळे? खामगाव. पौर जिरा खामगाव सेमच एरिया येतो आमचं सगळ्यांचं. ठीक आहे. मी आहे ऐतिहासिक शहर लोणारच्या साबणपुरा एरियामध्ये. आणि साबणपुरा का तर इथे साबण तयार व्हायचे. आणि माझ्यासोबत मतीन शेख दादा आहेत, त्यांच्याकडून आपण याबद्दलची माहिती घेऊया. सर्वात आधी नमस्कार सर. आणि मला ना या नावाबद्दलच आधी सांगा, साबणपुरा किंवा साबणघर मस्जिद का म्हणतात? आमचे जे पूर्वज लोक होते, पूर्वज आमचे म्हणजे सिनियर जे जुन्या काळातले लोक, त्यांचं जे कन्स्ट्रक्शन आहे ना, साबण कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता, साबण बनवण्याचा व्यवसाय. आणि लोणार सरोवर मध्ये जे खार असतात ते खार काढून त्याला ते घाणे, मोठे मोठे जुने घाणे होते, जुन्या काळातले त्याला घाणे म्हणत होते. त्या घाण्यामध्ये ते पूर्ण कन्स्ट्रक्शनचं काम करत होते. आणि जे अजूनही सध्या त्याचे काही निशाणी वगैरे ते आपल्या साबणपुरा जे मस्जिद आहे आमची, त्याच्या समोर ऑलरेडी अवेलेबल आहे आजही. पण आज आता सिनियर टेक्नॉलॉजी आलेली नवीन, त्यामुळे ते आम्ही आमचं नाव कायम ठेवलं. आमची बिरादरी जे आहे प्रत्येक ठिकाणी अंबेजोगाई, अमरावतीमध्ये भरपूर साबणपुरा आहे. म्हणजे हे जे ही कम्युनिटी जिकडे जिकडे गेली, अंबेजोगाई, वसमत, कारंजा, लोणार, सर्वात मोठी अमरावतीला आहे. अमरावतीला साबणपुरा खूप मोठी कॉलनी आहे. इथे मी साबणपुरा कॉलनी आहे आणि मी सुद्धा साबणपुरामध्ये आणि मी साबणगर आहे. राईट. आणि तुम्ही त्यांचेच वंशज सुद्धा आहात, तुमचाही परिवार पुराण काळामध्ये. आमचे जे पूर्वचे लोक होते ते टोटल तेच व्यवसाय करत होते. साबण अमेझिंग हिस्ट्री नो की लोणारमध्ये आपण येतोच ऐतिहासिक सरोवर पाहण्यासाठी, पण या शहरालाही एक ऐतिहासिक महत्व आहे. इथले जे पारंपरिक व्यवसाय होते त्याच्यामध्ये हा एक, म्हणजे आता आपण तो कंपनीमध्ये बनताना पाहतो सोप साबण जो असतो. आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली ना. पूर्वजाचे जे लोक होते ते खार जमा करून त्याच्यावर काहीतरी थोडाफार प्रोटेक्ट करून ते तयार करत होते. आता सध्या कसं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे काही सांगता येत नाही ना ते. पूर्वज सिनियर ते गेलेच ना सगळे. आता फक्त आम्ही आमचं नाव जपलं, त्यांची ओळख जपली. जसं आमची मस्जिद आहे, साबणपुरा मस्जिद आहे, साबणपुरा मस्जिद, ती आपण पाहूच या. त्याच्यात तुम्हाला तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता, त्याचे काय टेन्शन नाही. थँक्यू व्हेरी मच या माहितीसाठी. खूप खूप धन्यवाद. तो हा जो अख्खा एरिया आहे ना इकडे, याला साबणपुरा एरियाच म्हणतात. आणि आम्ही साबणपुरा एरियामधल्या साबणघर मस्जिदीकडे जातो आहोत. हे जे ना इथे असे घाणे होते, पण आता ते जुन्या काळात घाणे होते इकडे या भीतीवर खाली जे ना जमीन फ्लोर मध्ये, ते आता वरी माती आल्यामुळे ते काय सर ते असेच चुन्यासारखे पण घाणे असायचे, तशा प्रकारचे होते ना. बघा, हे याचं प्रवेशद्वार आहे. जवळजवळ 150 वर्ष झाले या मस्जिदला. 150 वर्षाचा इतिहास आहे मशिदीचा. अच्छा, इकडे आहे ते का? इकडे ते दर्गा वगैरे मजार आहे. हां, ते असं ते दगडावर लिहिलेले ते आमचे जे सण असते ना 1325 हेजरीमध्ये आहे. 1300 म्हणजे आरबीचे सण असते ना, हा ते 1325 मध्ये ते कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. जवळजवळ 150 वर्षाचा इतिहास आहे. समजा जास्त 150 पेक्षा जास्त ज्युनियर आहे, आपल्याला काय सांगता येईल. जे ज्याने मस्जिद आमची कन्स्ट्रक्शन केलेली, जे आमचे सिनियर होते आमच्या बिरादरीमधले, त्यांची मजार आहे. हो, हा.
तर अशा प्रकारचे घाणे होते, ते साबण बनवताना ते वापरले जायचे. हाही त्यातलं एक आहे खरं, पण थोडे वेगवेगळे टाईप्सचे ते होते. तर मी हे अख्खं सुंदर असं लोणारचं सरोवर पाहिलं, कारण अगदी सुंदर असं सरोवर आहे. आणि आम्ही ते साबण जे बनायचं इथं, ते कसं बनायचं त्या सगळ्या गोष्टीसाठी आलो होतो. मला ॲक्च्युली छानपैकी 2 मित्र मिळाले. तुझं काय नाव? माझं नाव कुंदन युराडे. कुंदन. आणि तुझं? मनोज शिंदे. आणि दोन्ही आम्ही खरं तर सगळे सोबतच आलो छानपैकी, म्हणजे ट्रिप झाली आमची खाली. अगदी आम्ही सगळं मंदिरही फिरलो आणि हे पाणीचंही पाहिलं. सो तुम्हा दोघांचंही खूप खूप धन्यवाद. जाणेफळचं ना? जाणेफळचं. ओके, ग्रेट. हे पाण्याकडे काठाकाठाने सगळीकडेचा फेस येतो, चमकणारं सुंदरसं पाणी. आणि असं हा माझा सुंदरसा सफर. याच्यात मित्रही भेटले. आणि गौरव, कसं वाटलं तुला? एकदम भारी. छान. मग सांग, लोणार सरोवरात परत यावं की नाही? परत मजा येते. परत यावं. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्की या. तर लोणार सरोवरात साबणं कुठे बनायचे आणि लोणार सरोवरातलं पाण्यापासून ते कसं बनायचं हे सगळं माहिती घेतल्यानंतर अगदी सरोवराचं यथेच्छ दर्शन करून आता मी जातो आहे घरी, अर्थात खामगावला. हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला हे मला नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. आणि हे ना सरोवराच्या आतमध्ये या भागात ना इकडे ते कोंबड्यांचा पण आवाज येतो, मोरांचा आवाज. आणि आय थिंक ते रानटी कोंबड्या पण नसतील ना, ते मोर. अच्छा, मोर. आणि आय डोंट नो कोंबड्या आहेत का, यू कॅन कमेंट मी अँड टेल मी. पण हे जे आहे ना, हे अभयारण्यच आहे, घोषित अभयारण्य. याला पाणथळ रामसर साईट असं सुद्धा म्हणतात. खूप सुंदर साईट आहे. ह्यातलंच पाण्यापासून सोप बनवायचं आणि मेडिसिनल पण चांगलं आहे. या कधीतरी आणि लोणार सरोवरामध्ये फिरा, नक्की या. पाण्याचं पाणी आहे ना, ते पाणी त्याच्याकडे जाणारा रस्ताच पाण्यामध्ये गेला आहे आता. हे बघा, हे सगळं असं पाणी तसं घेत आहेत. हे कुठल्या आहेत रे? मंगरूळ. हां, वाशिम. ओ अच्छा, ओके. दीपक, RJ दीपक.